हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 9th अल्जेब्रा जो मॅथचा जो पार्ट 1 आहे त्यामधला जो 6th चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग, याला जो प्रॅक्टिस सेट 6.1 आहे हा आज आपण सोडवणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे, अलका स्पेंड 90% ऑफ द मनी दॅट शी रिसीव्ह एव्हरी मंथ. जस की तिला जेवढे मंथला जेवढे पैसे मिळतात त्यामध्ये जे 90% आहे ती स्पेंड करते अँड सेव्ह 120 रुपीज ती सेव्ह करते. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. मग तिला मंथली किती मनी मिळत असतील हे आपल्याला काढायचं आहे. तर सोल्युशन लिहूया. तर मी ते ब्लँक पेजवर एक माझा क्वेश्चन हा लिहिलेला आहे. तर ते फर्स्ट आपण कन्सिडर करू. लेट सपोज the total money spent by Alka is X. तर आपण X हे ग्राह्य धरलं. सो द स्पेंड मनी, तर स्पेंड मनी काय होईल, 90% आहे की नाही. तर 90% ऑफ एक्स, म्हणजे की X रुपये तिला हे केलं तिने, आहे की नाही. तर ते आपल्याला टोटल स्पेंड मनी काढायचं की म्हणजे की 90% तिने स्पेंड केले किती रुपयामधून, X रुपयामधून आपण धरलं ना. सो 90/100 म्हणजे की ते ऑफ 90% ऑफ X. तर इथे जे 100 मल्टिप्लाय बाय X बरोबर. तर इथे जे आहे जेव्हा आपण याला डिवाइड करू तेव्हा जे 0.01 हे याचं आन्सर येईल. तर इथे जे हे शून्य आणि हा शून्य कॅन्सल, इथे जे आहे 0.9 हे आन्सर होईल जेव्हा आपण याला डिवाइड करू. मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजेच की 0.9x हे जे आहे स्पेंड मनी आहे. टोटल स्पेंड मनी. तर इथे आपण टोटल स्पेंड मनी काढलेले रुपीज. तर आपल्याला काय काढायचं, तर तिला किती मंथली इन्कम होती, म्हणजे की तिला मंथली किती रुपये मिळायचे आपल्याला काढायचं आहे. तर हे आपण कसं काढू शकतो, आपण इथे काय काढलं तर तिने किती स्पेंड केले. तर आपण तिने स्पेंड केलेले मनी प्लस तिने सेव्ह केलेलं मनी, जेव्हा आपण याची ऍडिशन करू तिची टोटल इन्कम मिळून जाईल. सो टोटल मनी इज इक्वल टू, टोटल मनी काय होईल, इथे होईल स्पेंड मनी. तर तिच्या स्पेंड मनी प्लस सेव्हिंग. इथे टोटल मनी काय धरली आपण, इथे धरली की नाही. तर टोटल स्पेंड मनी किंवा टोटल मनी एकच आहे ना. तर इथे काय होईल, X होईल ना. इथे टोटल मनी स्पेंड हे कॅन्सल करू आपण, कारण टोटल मनी तिच्याजवळ X आहे. आणि इथे जे स्पेंड मनी किती आहे 0.9x प्लस सेव्हिंग किती आहे 120 आणि X आणि हे जे इथे मायनस मध्ये 0.9x इज इक्वल टू 120. आणि जेव्हा आपण याचं डिव्हिजन करू, हे सबट्रॅक्ट, तर इथे मी याची सबट्रॅक्शन केली आहे. इथे आहे 0.1x जे आहे हे याचं इथे जे आन्सर येईल. त्यानंतर जे आपल्याला इथे 120 आणि हे जे X इथेच ठेवू आणि 120/0.1 जे आहे. आता आपण याला डिव्हिजन करू शकत नाही, तर याला आपण मल्टिप्लाय 10 ने करू, कारण की एक पॉईंट नंतर आहे ना. तर 10/10. त्याचं काय होईल, X इज इक्वल टू 120 मल्टिप्लाय 10 1200 तर याचं जे होईल 0.1 मल्टिप्लाय बाय 10 काय होईल, तर 1 होईल की नाही 1. कारण की आपण जर 0.1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 0 पुढे जाईल, हा जो पॉईंट आहे हा 1 0 पुढे जाईल. तर X इज इक्वल टू काय होईल 1200. 1200 रुपीज आपण लिहू शकतो. सो द टोटल मनी ऑफ अलका इज 1200 रुपीज. तर इथे आपण हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे सॉल्व्ह केला आहे, तुम्ही बघू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तर इथे आपण जो हा संपूर्ण क्वेश्चन सोडवलेला आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडूया. तर सेकंड क्वेश्चन असा आहे, सुमित बोरोड अ कॅपिटल ऑफ ₹50,000 टू स्टार्ट अ फूड प्रोडक्ट बिझनेस. म्हणजेच की सुमितने जे आहे ते 50,000 रुपीज जे इन्व्हेस्ट केले किंवा घेतले
आणि ते कशासाठी तर फूडचं प्रोडक्टचं बिझनेस टाकण्यासाठी. इन द फर्स्ट इयर ही सपोर्ट अ लॉस ऑफ 20%. त्याला जे पहिल्या वर्षी 20% जो तो तोटा झालाय. ही इन्व्हेस्टेड अ रिमेनिंग कॅपिटल इन न्यू स्वीट्स बिझनेस अँड मेक अ प्रॉफिट ऑफ 5%. म्हणजे की त्याने ते जे उरलेले पैसे जे होते त्याचे त्याने इन्व्हेस्ट केले आणि फूड प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट केले होते. तर ते त्यामध्ये जे उरले ते स्वीट बिझनेस मध्ये त्याने इन्व्हेस्ट केले आणि त्यामधून जे त्याला 5%चा प्रॉफिट झाला. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. त्याला मग प्रॉफिट झाला का लॉस झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर याचं सोल्युशन लिहूया आपण आता. तर इथे जे मी क्वेश्चन लिहित आहे तुम्ही तुमची टेक्स्टबुक तुमच्यासमोर ठेवून याचं सोल्युशन लिहू शकता. तर फर्स्ट इथे आपण काय करू, तिथे आपण फर्स्ट केस म्हणजे की पहिल्या जे आहे त्याने पहिले किती केले इन्व्हेस्ट केले, फर्स्ट 50,000 रुपीज इन्व्हेस्ट केले कशामध्ये तर फूड प्रोडक्ट मध्ये. आपण इथे लिहू सोल्युशन. सुमित borrowed a capital. तर तुम्ही लिहून दिलं सुमित borrow capital of ₹50,000 to start his business and he suffered a loss of 20%. मी इथे लिहून घेतलंय सर जी आपल्या पुस्तकामध्ये आपण लिहू शकतो. सो आपण इथे त्याचा लॉस काढू शकते. सो द लॉस ऑफ सुमित is equal to 20% of 50,000. इथे जे मी एक शून्य शिल्लक पाहिजे तिथे 20% ऑफ 50,000 मी लिहिलंय. तर आता काय होईल याचं 20/100 मल्टिप्लाय बाय 50,000. तिथे 50,000 मी असं लिहिलेलं आहे. तर आता इथे काय होईल या शून्याने हा शून्य कॅन्सल होईल, या शून्याने हा शून्य कॅन्सल होईल. इथे काय होईल 20 मल्टिप्लाय बाय 500. तिथे काय होईल 5 2 चा 10 आणि 1 2 आणि हे 3 शून्य जसे तसे इथे लिहून आहे. तर इथे 10,000 रुपीचा जो आहे तो लॉस कोणाला झाला सुमितला फर्स्ट. तर यानंतर जे आता नेक्स्ट केस आहे आता लिहून नाऊ. इन सेकंड टर्म ही इन्व्हेस्ट त्यांनी इन्व्हेस्ट काय केले इन्व्हेस्ट द रिमेनिंग मनी. सो आपण लिहू शकतो द इन्व्हेस्टमेंट काय होईल द इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट काय होईल त्याची तर त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे की हे ओव्हरऑल जे आहे त्याला किती 50,000 रुपये जे इन्व्हेस्ट केले होते आणि त्यामधून त्याने जे त्याला जेवढा हे झाला लॉस झाला त्यामधून त्याचे जे उरले त्याने तेवढा रुपयाचं हे केलं आहे की नाही. आपल्याला त्यानुसार ते करावं लागेल. तर आता आपण जे ते मायनस करूया. तरी ते मिळेल का नाही इन सेकंड टर्म ही इन्व्हेस्ट द रिमेनिंग मनी. इथे जे आपण आणखी लिहू शकतो अँड सफर्ड ऑर गेट लिहू शकतो ऑर गेट प्रॉफिट. तर ते लिहू शकतो द इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉफिट. तर प्रॉफिट काय त्याला 5% ऑफ प्रॉफिट झाला आणि इन्व्हेस्टमेंट काय केलं उरलेलं जे सर्व कॅपिटल होतं ते. तर इन्व्हेस्टमेंट काय होईल त्याची तर इथे आपण लिहू शकतो 5% ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय होईल इज इक्वल टू 5% आणि इन्व्हेस्टमेंट काय होईल त्याची मग 50,000. जसे इथे 50,000 रुपये त्याला जो हे झाला 50,000 त्याचं कॅपिटल होतं त्यामधून त्याला 10,000 रुपयाचा लॉस झाला. तर 50,000 मायनस 10,000 इज इक्वल टू द इन्व्हेस्टमेंट. तर लिहू शकतो आपण 50,000 मायनस 10,000. 50,000 मायनस 10,000 इज इक्वल टू 5% ऑफ 40,000. तर याला 5% ऑफ 40,000 रुपीज त्याचं जे आहे ते सेकंड कॅपिटल आहे. तर इथे काय होईल 5/100 मल्टिप्लाय बाय 40,000. तिथे जे हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल होईल हा आणि हा होईल. तिथे जे 5 मल्टिप्लाय बाय 400 तर 5 4 चा 20 आणि हे शून्य जसे आहेत तसे 2,000 रुपीचा जो आहे तो जो आहे प्रॉफिट कोणाला होईल आपण लिहू शकतो. सो प्रॉफिट इन सेकंड
तिथे लिहू शकतो आपण प्रॉफिट. इथे जे 2000 रुपीजचा हे झालाय, तुम्हाला दिसलं नसेल तर तुम्ही बघू शकता. मी काय केलं, 5% ऑफ 5% ऑफ इन्व्हेस्ट, म्हणजे की इन्व्हेस्टमेंटचा 5% म्हणजे त्याला प्रॉफिट झाला आहे की नाही. आणि इन्व्हेस्टमेंट काय होईल तर 50,000 जे उरले, त्याचे जे कॅपिटल होतं त्यामधून त्याला लॉस झाला, ते आपण सबट्रॅक्शन केली आणि त्याचं जे 40,000 जे आहे ते इन्व्हेस्टमेंट आली. आता इन्व्हेस्टमेंट 40,000, तर आपण 5/100 मल्टिप्लाय बाय 40,000, याचं जे सोल्युशन आलं 2000. तर प्रॉफिट इन सेकंड इयर, सेकंड इयर मध्ये त्याला 2000 रुपीजचा प्रॉफिट झाला. तर आपण काय लिहू शकतो, तर आपण आता आपल्याला ओव्हरऑल जो आहे तो प्रॉफिट आहे का लॉस आहे हे काढायचं आहे. तर ते आता आहे, तर इथे लिहू शकतो आपण, सो टोटल कॅपिटल आफ्टर 2 years. तर टोटल कॅपिटल काय होईल, तिथे जे 40,000 जे आहे ते आपलं इथे कॅपिटल होतं मगाशी जे त्यांनी घेतलं होतं. आणि त्यानंतर जे आपल्याला इथे जे आहे, तर इथे आपल्याला 40,000 जे आहे, 40,000 प्लस इथे जे त्यांना प्रॉफिट जो झाला ते घ्यायचं आहे. 40,000 जो आहे त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे आणि 2,000 त्याच्यावर प्रॉफिट आहे. तिथे काय होईल, 42,000 रुपीज. इथे 42,000 रुपीज जो आहे तो प्रॉफिट झालेला आहे. सॉरी, इन्व्हेस्टमेंट मधला जो कॅपिटल आहे ते त्यांची मिळालेलं आहे. तिथे आपण बघू शकतो, इथे जो आहे इथे कसे किती रुपयाचा त्यांना इन्व्हेस्टमेंट आहे, कॅपिटल किती आहे 42,000 आहे, आणि इथे किती आहे 50,000 आहे. तर आपण याच्यावर समजू शकतो की लॉस झालाय त्यांना, आहे की नाही. म्हणजे की इथे किती आहे, इथे 50,000 त्यांचं ओव्हरऑल हे आहे संपूर्ण कॅपिटल, आणि इथे जे सेकंड इयर मध्ये सुद्धा 42,000 आहे. तर इथे त्यांना लॉस झाला का नाही बघू शकता तुम्ही. इथे त्यांना 10,000 रुपीजचा लॉस झाला आणि प्रॉफिट 2,000 रुपीचा झाला फक्त. त्याच्यावर समजू शकतो की त्यांना लॉस झाला. आपण लिहू शकतो, सो लॉस इज इक्वल टू 50,000, सॉरी एक शून्य शिल्लक आला, 50,000 मायनस 42,000. इथे आन्सर काय होईल 8,000. तर 8,000 रुपीजचा त्यांना लॉस झाला का नाही, संपूर्ण लॉस. तर आपल्याला 8,000 रुपीचा लॉस नाही पाहिजे, तर लॉस किती पर्सेंटेज मध्ये ते पाहिजे. तर लॉस मध्ये पर्सेंटेज काढू आपण. त्यात आपण काढूया की लॉस इन पर्सेंट. तर लॉस इन पर्सेंट कसं होईल, आता त्यांना त्यांची कॅपिटल किती आहे 50,000 रुपीज आहे की नाही, आणि 8,000 रुपीचा त्यांना लॉस झाला. तर आपण लिहू शकतो 8,000 अपॉन जे आहे 8,000, इथे एक शून्य शिल्लक झाला, 8,000 अपॉन 50,000. तिथे जे 8,000 अपॉन 50,000 मल्टिप्लाय बाय 100. तिथे जे हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल, हा आणि हा कॅन्सल. तर इथे जे आपण जेव्हा याचं मल्टिप्लिकेशन करू, 8,000 अपॉन इथे 1000 आहे, 8,000 अपॉन 500. तिच्या 5 5 इथे जे आहे, जेव्हा आपण 8,000 अपॉन 500 करू तेव्हा 500 1 500 आणि इथे जे 60, तिथे 60% ह्याच्या इथे लिहू शकतो आपण 60% जो आहे तो लॉस झालेला आहे. सो लॉस इज 60%. तर इथे जे आपलं इथे पर्सेंट मध्ये काढलं जातं, इथे आपलं सोल्युशन पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता जे आहे ते आपण आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर थर्ड क्वेश्चन असा, निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन एज्युकेशन, इन्व्हेस्टेड 40% इन शेअर, डिपॉझिटेड 3% इन अ बँक अँड यूज 40% ऑफ हिज डेली एक्सपेन्शन. म्हणजेच की निखिल जो आहे 5% जे आहे त्याच्या मंथली इन्कम मधून 5% स्पेंड करतो, आणि त्यामधून जे 5% स्पेंड कशामध्ये करतो, चिल्ड्रनच्या एज्युकेशन मध्ये 40% जे इन्व्हेस्टेड करतो, शेअर्स मध्ये 3% तो बँक मध्ये इन्व्हेस्ट करतो, डिपॉझिट करतो, आणि 40% जे ते डेलीच्या खर्चामध्ये जातो. तर ते काय म्हणतात, ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ 90,000. त्याला 90,000 रुपीज शेवटी महिन्याला उरतात. व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ. तर त्याची महिन्याला इन्कम किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. त्याचं सोल्युशन लिहूया. तर इथे जे मी क्वेश्चन नाही लिहित आहे, क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या. तर इथे आपण फर्स्ट काय करू, लेट द मंथली इन्कम ऑर इन्कम, लेट द इन्कम
ऑफ निखिल इज एक्स. तर त्याची आपण निखिलची एक्स ही इन्कम धरली आहे. तर आपण लिहू शकतो सो द और टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, आपण टोटल इन्व्हेस्टमेंट फर्स्ट जे आहे ती कशाची धरू, तर फर्स्ट आपण इन्व्हेस्टेड कशामध्ये त्यांनी केलं तर चिल्ड्रनच्या एज्युकेशन मधले नाही घेऊ सध्या. तर फर्स्ट घेऊ आपण 40% प्लस 3%, आणि की बँकमध्ये शेअर केलेले नाही घेऊ. तर 40% जे आहे ते शेअर्स मधले आहेत आणि 3% जे आहेत ते बँक मधले आहेत. आपण घेऊया तर 40 प्लस 3%, इथे असं पर्सेंट आपल्याला लिहायचं आहे. तर आपण जे इथे 40 प्लस 3 या कारणाने घेतले कारण की ते जे इथे आपण फर्स्ट ते या बँकेमधले घेतले 3%, म्हणजे बँकेमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि 40% जे आहेत ते त्यांनी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले. तर इथे काय होईल मग 40 प्लस 3% घ्यावं लागणार आपल्याला. तर 40 प्लस 4 इथे पर्सेंटचा साईन आणि पर्सेंट आणि जे आणि याचे 40% एवढं त्यांचं हे झालं इन्व्हेस्टमेंट त्यांची एका कामामध्ये गेली, 2 कामामध्ये. तर ती इन्व्हेस्टमेंट कशामध्ये गेली, एक्स रुपीज मध्ये गेली ना, आहे की नाही. यापैकी 40% प्लस 3% ऑफ एक्स. तर इथे काय होईल 40 प्लस 3 70% ऑफ एक्स इज इक्वल टू 70 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 100 अपॉन 0.070 एक्स. इथे 0.070 एक्स जे आहे ते त्यांची इन्व्हेस्टमेंट यामधली झाली, कशामधली, बँक आणि शेअर्स मधली. नाऊ सेकंड इन्व्हेस्टमेंट काय होईल त्यांची, मग सेकंड इन्व्हेस्टमेंट होईल 5% प्लस 40%, आहे की नाही. 5% प्लस 40%, कारण की 5% जे त्यांचं जे स्पेंड केलं मंथली मध्ये आणि जे 40% जे त्यांची ते डेली यामध्ये गेलं. तर ऑफ 5% प्लस ऑफ एक्स. तर इथे काय होईल 45 होईल ना, 45 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय एक्स. इथे काय होईल 0.045 एक्स. हे जे रुपीज, इथे रुपीचं साईन आणि इथे रुपीचं साईन, ते कशात झालं तर हे त्यांची इन्कम मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती झाली. तर आता आपण ही इन्व्हेस्टमेंट प्लस ही इन्व्हेस्टमेंट ऍड करून घेऊ. तर जेव्हा आपण ती ऍड करू मंथली इन्कम काय होईल, मग मंथली इन्कम काय होईल आपण लिहू शकतो सेव्हिंग प्लस, इथे लिहूया मंथली इन्कम इज इक्वल टू, मंथली इन्कम काय होईल त्यांची मग सेव्हिंग. तर मंथली इन्कम काय होईल सेव्हिंग प्लस टोटल इन्व्हेस्टमेंट. ते जे दिसत नसेल तर तुम्ही लिहू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. तर इथे जे आपण मंथली इन्कम काय एक्स धरली आणि सेव्हिंग किती आहे, सेव्हिंग आहे 90,000. तर इथे आपण 90,000 लिहून घेऊ. तिथे 90,000 सेव्हिंग जे आहे ती लिहून घेऊ. आणि इथे जे टोटल इन्व्हेस्टमेंट काय होईल आपली 0.070 प्लस 0.045. इथे जे एक्स, इथे पण एक्स लिहून घेऊ. तिथे काय होईल मग एक्स इज इक्वल टू 90,000 प्लस याचं जे ऍडिशन होते काय होईल, तर याची ऍडिशन होईल 0.62 एक्स. ही जे ऍडिशन होईल जेव्हा आपण एक्स हे जे मायनस मध्ये जाईल 0.62 इज इक्वल टू 90,000. तर याचं जे सबट्रॅक्शन करून घेऊ. तर इथे जे याचं जे 0.38 एक्स जे आहे ते याचं हे होईल आणि ते 90 अपॉन इथे 90,000. त्याचे एक्स इथेच ठेवू आपण आणि ते 90,000 जे आहे अपॉन 0.38 याला मल्टिप्लाय करू 100 ने. तर याचं काय होईल एक्स इज इक्वल टू, याचं जे आन्सर येईल ते 1,90,000 नाही, यामध्ये जे आहे आपण हे 90,000 असे तसे लिहून घेऊ आणि शून्य यावर देऊन देऊ. 90,000 म्हणजे 90 लाख होईल याचं जे आन्सर आहे. म्हणजे हे अपॉन जे याचे जे हे आहे 38 होऊन जाईल. जेव्हा याचं डिव्हिजन करू 38 याला जे आपण डिव्हिजन करू शकतो 38 1 चा 38
तर याला जे आपण 92चा 38 आणि 91चा म्हणजे की 1 2 3 4 आणि 5 हे असे शून्य लिहू शकतो. तर इथे जे 10 लाख होऊन जाईल. तर इथे मी समोर करतो x इज इक्वल टू 10 लाख. तिथे जे 1 2 3 4 5 6 तिथे शून्य किती पाहिजे 1 2 3 4 5. तर लाख मध्ये जे इथे एक शून्य कमी पाहिजे. अपॉन जे आहे इथे आपण बघू शकतो इथे 2 आला ना अपॉन मध्ये 2. तिथे 2 मी लिहून ठेवतो. तिथे x इज इक्वल टू 2 1 चा 2 2 5 चा 10. इथे काय होईल तर 50,000 जे आहे ते इथे लिहू शकतो आपण. x इज इक्वल टू 50,000. तर त्यांची इन्कम किती होईल ओव्हरऑल इन्कम. सो 50 आपण लिहू शकतो. सो द मंथली इन्कम ऑफ निखिल इज 50,000 रुपीज. तर तिथे आपला जो आहे थर्ड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. तर आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर फोर्थ क्वेश्चन असा आहे मिस्टर सय्यद केप्ट ₹40,000 इन अ बँक ऍट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. म्हणजे की मिस्टर सय्यदने जे 40,000 रुपीज बँकमध्ये ठेवले 8% या कंपाऊंड इंटरेस्ट ते 2 वर्षासाठी. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड ₹1,20,000 इन म्युच्युअल फंड फॉर 2 years. तर त्यांनी 2 years मध्ये म्युच्युअल फंड म्हणजे ठेवले ते. आफ्टर 2 years मिस्टर फर्नांडिस गॉट 1,92,000. त्यांना 1,92,000 मिळाले. हुज इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. तर त्यामधून प्रॉफिटेबल कोणाची असेल इन्व्हेस्टमेंट. तर याचं सोल्युशन लिहूया. तर तुम्ही सेकंड क्वेश्चन लिहत नाहीये त्याचं डायरेक्ट सोल्युशन लिहूया. तर फर्स्ट आपण लिहूया फॉर मिस्टर सय्यद. फर्स्ट आपण मिस्टर सय्यदचं जे आहे ते इन्व्हेस्टमेंट आपण माहिती आहे आपण त्याचं प्रॉफिट काढूया. तर इथे जे आपण प्रिन्सिपल लिहून घ्या. प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट काय तर 40,000 रुपीज आहे. 40,000 रुपीज जे ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे. आणि ते रेट जे आहे तर रेटसाठी आर आहे ते 8% आहे. आणि त्याचे एन म्हणजेच की ड्युरेशन इज इक्वल टू 2 years. तर आपल्याला माहिती आहे कंपाऊंड इंटरेस्ट जे मी शॉर्टकट मध्ये लिहित आहे. कंपाऊंड इंटरेस्ट काय तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंटचा फॉर्म्युला काय अमाऊंटचा फॉर्म्युला आहे P1 प्लस P इन मल्टिप्लाय बाय 1 प्लस R अपॉन 100 इन ब्रॅकेट्स रेस्ट टू द पॉवर n. तर याचा जे प्रिन्सिपलचा हा जो आहे हा इथे आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला लिहिला आणि मायनस प्रिन्सिपल. तर आपण इथे पुट करूया व्हॅल्यू. तिथे आपण व्हॅल्यू पुट करून घेऊया. तर प्रिन्सिपल काय 40,000 आहे. तर 40,000 जे आहे आपण ते इन्व्हेस्टमेंट यामध्ये त्यांची जी प्रिन्सिपल आहे ती घेतलेली आणि 1 प्लस रेट काय 8 आहे अपॉन 100 आणि ड्युरेशन काय 2 years आहे. मायनस प्रिन्सिपल आपण जसे तसे इथे सध्याचा राहू देऊ नंतर आपण पुट करू. याचं जेव्हा आपण सॉल्व्ह करू 40,000 जसे तसे आणि जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होईल 100 प्लस 8 अपॉन 100 मायनस P इज इक्वल टू 40,000 इन ब्रॅकेट इथे स्क्वेअर आहे इन ब्रॅकेट 108 अपॉन 100 याचा स्क्वेअर मायनस P. आपण याला डबल लिहू शकतो ना याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो 40,000 याला आपण जे स्क्वेअर आहे की त्याला 2 वेळा लिहू शकतो आपण मल्टिप्लाय बाय याला आपण मल्टिप्लाय बाय करू याचं जे आहे आपण 2 वेळा लिहू शकतो मल्टिप्लाय. तिथे आपण कसं लिहू मल्टिप्लाय बाय 108 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 108 अपॉन 100 मायनस प्रिन्सिपल. इथे मायनसचा साईन मी आता जे या शून्याने हा शून्य कॅन्सल या शून्याने हा शून्य कॅन्सल या शून्याने हा शून्य आणि या शून्याने हा शून्य. इथे काय होईल 4 मल्टिप्लाय बाय 108 मल्टिप्लाय बाय 108 मायनस P. तर याचं जे आन्सर काय होईल मग तर जेव्हा आपण याचं हे करू तेव्हा याचं होईल 46,000 जेव्हा आपण पूर्ण मल्टिप्लिकेशन करू 46,656 जे आहे त्याची जी याची मल्टिप्लिकेशन होईल आणि नंतर आपलं जी प्रिन्सिपल काय आहे तर 40,000 आहे. तर इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट
कंपाऊंड इंटरेस्ट काय होईल तर 6,656 जे आहे ते कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण काय करू शकतो, प्रॉफिट पर्सेंटेज काढायला लागेल आपल्याला. आता त्याचा पर्सेंटेज काढायला लागेल आहे की नाही. तर आपण इकडे लिहूया आता या पेजवर. तर आपल्याला प्रॉफिट इन पर्सेंट, तर प्रॉफिट आपल्याला पर्सेंट मध्ये कसा काढायला लागेल. तर फर्स्ट आपण जे आहे आपलं जी कंपाऊंड इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट डिवाइड बाय कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे तर 6,656 अपॉन जे आहे तुम्हाला दिसत असेल 6,656 आहे अपॉन जे आपली जी व्हॅल्यू आहे याची कोणची, तर आपली प्रिन्सिपल. आपल्याला प्रिन्सिपल लिहायचं आहे इथे 40,000 जे आहे आपण लिहूया 40,000 मल्टिप्लाय बाय 100. ते जे या शून्याने हा शून्य कॅन्सल, हा आणि हा शून्य कॅन्सल, इथे काय होईल 6,656 अपॉन 400. तर याला जे आपण जेव्हा डिव्हिजन करू याचं, सो प्रॉफिट इज इक्वल टू पर्सेंटेज काय होईल 60.64%. तर हे जे आहे याचं प्रॉफिटचं पर्सेंट मिळालं. तर कोणाचं, तर फर्स्ट ते पर्सेंटेज आहे ते सय्यदचं आपल्याला पर्सेंटेज मिळालेला आहे. यानंतर जे आपल्याला त्याचा काढायचं आहे ते आहे मिस्टर कोण आहेत फर्नांडिस आहे. तर यांचं जे आता आपण आहे ते प्रॉफिट काढूया. त्यात आपल्याला फॉर इथे लिहू, फॉर इथे काय मिस्टर फर्नांडेज. तर इथे आपल्याला काय लिहायला लागेल, फर्स्ट आपण लिहूया इन्व्हेस्टमेंट. त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे 1,20,000 आणि त्यांची अमाऊंट रिसिव्ड, त्यांना किती मिळाली अमाऊंट रिसिव्ड किती आहे 1,92,000 आहे की नाही, इज इक्वल टू 1,92,000. तर आपल्याला इथे काय करायला लागतं, आता यांना प्रॉफिटच झाला ना, कारण की त्यांची अमाऊंट रिसिव्ह जास्त आहे ग्रेटर दॅन इन्व्हेस्टमेंट. सो प्रॉफिट इज इक्वल टू 1,92,000 मायनस 1,20,000. तिथे जे आहे याचं जेव्हा आपण हे करू तेव्हा 72,000 जे आहे इथे प्रॉफिट होईल 72,000 रुपीज. तर इथे प्रॉफिट कोणाचं मिळेल आपल्याला फर्नांडिसचं. आता त्यांचं प्रॉफिट आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. प्रॉफिट इन पर्सेंट, तर प्रॉफिट इन पर्सेंट कसं होईल, तिथे आपल्याला 72,000 अपॉन त्यांची जी इन्व्हेस्टमेंट किती आहे 1,20,000. 1,20,000 जे मल्टिप्लाय बाय 100, त्याला शून्य शून्य कॅन्सल होऊन जातील. तर इज इक्वल टू काय होईल 72. आणखीन जे आहेत याचे शून्य कॅन्सल होते, आणखीन आपण जे याचे सुद्धा शून्य कॅन्सल करू, तर या शून्याने हा शून्य कॅन्सल, या शून्याने हा शून्य कॅन्सल, तिथे काय होईल 720 जे आहे तेच राहिलेलं फक्त. तर त्याचं जे 720 अपॉन 12. तर आपण याला डिव्हिजन करून बघू, 12 अपॉन 7 तुम्हाला दिसत असेल 12 अपॉन जे 12 अपॉन आपल्याला 720, 12 6 72 आणि इथे जे शून्य आणि शून्य, इथे जे मग 60% जे आहे तो प्रॉफिट कोणा झालेला आहे तर मिस्टर फर्नांडिसचा झालाय. तर आपण सांगू शकतो सो मिस्टर फर्नांडिसचा जो 60% आहे आणि सय्यदजींना तो किती झालेला आहे प्रॉफिट तो जर 60.64. सो आपण लिहू शकतो फर्नांडिस गेट अ मोर प्रॉफिट दॅन सय्यद. तर फर्नांडिसचा जो आहे तो जास्त प्रॉफिट झालेला आहे की नाही. तर आपल्याला विचारलेलं काय तर आपण लिहू शकतो सो फर्नांडिस मिस्टर फर्नांडिस investment turn out to be more profitable.
तर तुम्ही बघू शकता इथे आपला जो आहे हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झाला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर लास्ट क्वेश्चन आहे, समीरा spent 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशल युजफुल कॉजेस. म्हणजे की ते जे समीरा तिच्या इन्कम मधून 90% स्पेंड करते आणि 3% सोशल युजफुल मध्ये स्पेंड करते. तर यानंतर जे इफ शी लेफ्ट विथ ₹1,750 ऍट द एंड ऑफ द मंथ, म्हणजेच की व्हॉट वॉज हर ऍक्च्युअल इन्कम, म्हणजेच की तिचे जे शेवटची जे मंथला तिचे ₹1,700 याचं उरेल, तर तिची इन्कम किती असेल हे आपल्याला कळायचं आहे. तर याचं सोल्युशन लिहूया. तर मी जे प्रश्न लिहित नाही तुम्ही टेक्स्टबुक लिहून घेऊन लिहू शकता. याचं सोल्युशन लिहूया. तिथे घेऊ आपण, लेट द इन्कम ऑफ समीरा इज एक्स. तर एक जी आपण ती इन्कम धरलेली आहे, तर सो टोटल आपलं जे इन्कम काय होईल, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट काय होईल तिची, टोटल इन्व्हेस्टमेंट लिहू आपण. टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा टोटल एक्सपेंड तिने केलेले टोटल मनी इज इक्वल टू काय होईल, तर 90% प्लस 3% ऑफ किती एक्स, म्हणजे की एक्स ची आपण इन्कम धरली ना, इथे काय होईल 93% ऑफ एक्स. इथे काय होईल 93/100 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 0.93x, जे आहे तिची ती इन्कम होऊन जाईल 0. तिथे लिहू शकतो टोटल इन्व्हेस्टमेंट आपली काढलेली आपण रुपीज. तर तिचा जो आपल्याला आता काय काढायचं आहे, तर टोटल इन्कम काढायची आहे. सो टोटल इन्कम काय होईल, सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंट. तर टोटल इन्कम काय घेतली आपण मगाशी, एक्स इज इक्वल टू सेव्हिंग किती तिची, सेव्हिंग आहे 1,750 प्लस इन्व्हेस्टमेंट किती आहे 0.93x. तर एक्स हे जे मायनस मध्ये जाईल 0.93x इज इक्वल टू 1,750. आणि जेव्हा जे आपण त्याचं सोल्युशन लिहू, म्हणजे की हे सबट्रॅक्शन करू, त्याचं जे आन्सर जे येते त्या 0.07x जे आहे ते याचं जे आन्सर येते. तर यानंतर जे 1,750 जे आपण जसे आता लिहिलं आणि एक्स इथेच ठेवू, 1,750 अपॉन जे आपल्याला करायचं आहे 0.07. तर याला आपण मल्टिप्लाय 100 ने करू शकतो. मल्टिप्लाय 100 नाही तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तिथे आपण 100 ने मल्टिप्लाय करू. इथे काय होईल मग, एक्स इज इक्वल टू इथे होईल 1,75,000 इथे आन्सर. आणि याचं जे आहे 7 येईल, याचं 7. आणि जेव्हा आपण याला डिवाइड करू तेव्हा जे येईल 25,000 जे आहे त्याचं आन्सर येऊन जाईल. तर 25,000 रुपीज जे ती इन्कम झालेली आहे. आपण लिहू शकतो, सो इन्कम ऑफ समीरा इज 25,000 रुपीज. तर इथे जे आपलं जे आहे ते आपली पूर्ण प्रॅक्टिस सेट कम्प्लीट झाली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.